नेहा दुपारीच माहेरी पोहोचली. दरवाजा उघडा होता त्यामुळे सरळ आत आली. माहेरी येण्याआधी तिने फोन केला नव्हता. तिच्या हातात एक बॅग होती. झोप नसल्यामुळे तिचा चेहरा निस्तेज वाटत होता. तिची आई स्वयंपाकघरात होती. तिला आलेले पाहून काळजीने म्हणाली, "काय ग नेहा, काय झालं?" नेहाने बॅग खाली ठेवली आणि म्हणाली, "आई, आमचा घटस्फोट झाला. आजच घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या झाल्या." आई भरलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहू लागली. तेवढ्यात तिचा भाऊ रवी खोलीतून बाहेर येत म्हणाला, "आई, कोणाशी बोलतेस? कोण आले आहे ग?" आणि बाहेर आल्यावर त्याला नेहा आलेली दिसली. तो म्हणाला, "अच्छा, तू होय. अशी अचानक कशी आलीस?" नेहा स्पष्ट म्हणाली, "दादा, आता मी काही दिवस इथेच राहणार आहे." रवी पटकन म्हणाला, "काही दिवस म्हणजे नक्की किती दिवस राहणार आहेस?" नेहाला वाटले, भाऊ कमीत कमी तिला पाणी तरी विचारेल, बहिणीच्या तब्येतीची विचारपूस करेल, पण त्याने तर तिला "तू किती दिवस राहणार आहेस?" हाच पहिला प्रश्न विचारला होता. ती थकलेल्या स्वरात म्हणाली, "माहिती नाही." रवी भिंतीला टेकून उभा राहिला आणि म्हणाला, "माहिती नाही म्हणजे?" "हे बघ नेहा, आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही." नेहाने विचारले, "म्हणजे नक्की कायच बदल झाला आहे?" तो म्हणाला, "घर खर्च वाढला आहे. बाबांची औषधं, मुलांच्या शाळेची फी, कर्जाचे हप्ते, आणि तू जर इथे राहिलीस तर लोक चौकशा करतील, त्याचं टेन्शन वेगळंच." त्याचे बोलणे थांबवत नेहा स्पष्ट शब्दात म्हणाली, "दादा, खरंच लोक चौकशा करतील की तुलाच प्रॉब्लेम आहे?" तितक्यात तिची पूजा वहिनी बाहेर आली आणि म्हणाली, "हे बघा ताई, आम्ही तुम्हाला राहायला नको म्हणत नाही, पण येण्याआधी तुम्ही सांगितलं असतं तर बरं झालं असतं. घरात तुमच्यासाठी जागा ॲडजस्ट केली असती." नेहाने घरात सगळीकडे नजर फिरवली. तिची रूम बंद होती. ती म्हणाली, "मी माझ्या खोलीत राहीन." रवी म्हणाला, "तिथे मी माझे ऑफिस सुरू केले आहे. त्या खोलीत असलेले तुझे सामान मी लग्नामध्येच पाठवून दिले होते." नेहा म्हणाली, "मग मी राहायचं कुठे?" पूजा पटकन म्हणाली, "मी स्टोअर रूम रिकामी करेन, तुम्ही तिथे राहा." नेहाने तिची बॅग उचलली आणि स्वतःच स्टोअर रूमचा दरवाजा उघडला. स्टोअर रूममध्ये सगळ्या जुन्या वस्तू धुळखात पडल्या होत्या. तिने स्वतः खोलीतील सामान कोणाची मदत न घेता एका बाजूला व्यवस्थित लावले आणि स्टोअर रूम स्वच्छ केली. रात्रीच्या जेवणासाठी सर्वजण एकत्र बसले. बोलता बोलता विषय पुन्हा त्याच मुद्द्यावर येऊन थांबला. रवीने जेवता जेवता सरळ विचारलं, "नेहा, मी फिरवाफिरवी करत बोलत नाही. मला सांग, तुझा प्लॅन काय आहे? आत्ता इथे राहणार आहेस, पण किती दिवस?" नेहा शांतपणे म्हणाली, "जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत." रवीने भुवया उंचावल्या, "म्हणजे महिनाभर?" पूजा मध्येच म्हणाली, "ताई, वाईट मानून घेऊ नका, पण घटस्फोटानंतर मुलगी जास्त दिवस माहेरी राहिली की लोक बोलतात. आम्हालाही मुली आहेत आणि तुमच्या धाकट्या बहिणीचे, प्रियाताईंचे लग्न अजून व्हायचे आहे. त्यांच्या लग्नाचे पण पाहावे लागेल ना? तुम्ही जर अशा घरात राहिला तर त्यांना चांगली स्थळे येतील का?" नेहा मोठ्या आवाजात म्हणाली, "अशीच थोडीशी काळजी माझ्यासाठी देखील दाखवली असती तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती. मी नको म्हणत असताना तुम्ही माझे लग्न त्या दारू पिणाऱ्या माणसाशी लावून दिले, का तर तुम्हाला तुमच्या कर्तव्यातून मुक्त व्हायचं होतं. तेव्हा तुमच्यापैकी कोणीतरी माझ्या भविष्याचा विचार केला का? जेव्हा जेव्हा मी तुम्हाला सांगितलं माझा नवरा मला दारू पिऊन मारहाण करतो, तेव्हा तेव्हा तुम्ही सगळेजण मला फक्त समजून घे म्हणत परत पाठवलं." रवीने उसासा टाकला, "हे बघ नेहा, उगाच तुझा राग आमच्यावर काढू नकोस. लग्न करण्याचा निर्णय सर्वस्वी तुझा होता." "निर्णय?" नेहा उपरोधित हसली. "अरे, जेव्हा मला सासरी जाच होत होता तेव्हा तूच तर सांगत होतास, असू दे, आज ना उद्या भाऊजींचे वागणे बदलेल, समजून घे. जर त्यांचे वागणे बदलले नाही तर पुढे आपण काय करायचे ते पाहू. मी आहे तुझ्या पाठीशी. आणि आज मी परत आले तर विचारतोयस, कधी जाणार?" आई शांत बसली. बाबांनी फक्त एकदा नेहाकडे पाहिलं आणि मान खाली घातली. रवी स्पष्ट शब्दात म्हणाला, "हे बघ नेहा, सहानुभूती वेगळी असते आणि जबाबदारी वेगळी. मी तुला कायमची सांभाळू शकत नाही." "कायमचे?" हा शब्द नेहाच्या मनाला लागला. ती हळू आवाजात म्हणाली, "मी तुझ्यावर भार होऊन राहणार नाही. हे घर माझंही आहे." पूजा म्हणाली, "ताई, तसं नाही." नेहा उठली आणि म्हणाली, "मग कसं वहिनी?" "हे बघा, मी लवकरात लवकर नोकरी शोधते आणि मग मी इथून कधीही जाणार हेही तुम्हाला तारखेसह सांगते." असे बोलून ती तिथून निघून गेली. त्या रात्री ती स्टोअर रूममध्ये चटईवर झोपली आणि छताकडे पाहत विचार करू लागली. सासरी तिला बाहेर काढलं गेलं होतं. आज तिचा घटस्फोट झाला होता आणि माहेरी किती दिवस राहणार आहे
याची गणती सुरू झाली होती. तिला पहिल्यांदाच जाणवलं, घटस्फोटाने फक्त नातं तुटत नाही, आपल्या माणसांची ओळखही तुटते. विचार करता करता तिला डोळा लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहा सर्वांच्या आधी उठली. कोणी तिला काही सांगितलं नव्हतं, पण तिला समजत होतं, इथे राहायचं असेल तर सगळ्यांची सेवा करणं हीच तिच्या राहण्याची किंमत आहे. तिने झाडू उचलला, अंगण साफ केलं, सडा रांगोळी केली आणि स्वयंपाकघरात जाऊन गॅसवर चहा ठेवला. तेवढ्यात नेहाची आई आली आणि म्हणाली, अगं नेहा, राहू दे ना, मी केला असता ना चहा. पूजा म्हणाली, अहो आई, करू देत ना त्यांना घरातली कामं, आता त्या पाहुणी थोडीच आहेत. नेहाने सरळ उत्तर दिलं, पाहुणी असते तर बरं झालं असतं. पूजाने लगेच विषय बदलण्याचा प्रयत्न केला. हे बघा ताई, आम्ही तुमच्या विरोधात नाही, पण घरची परिस्थिती समजून घ्या, एवढीच आमची विनंती आहे. नेहाने तिच्याकडे न पाहताच विचारलं, परिस्थिती की हिशोब? नाश्त्याच्या वेळी रवी बसला आणि म्हणाला, आज नोकरीसाठी कुठे काही कॉल वगैरे केलास का? नेहा म्हणाली, दादा, अरे आजच तर आली आहे ना मी, मला थोडा श्वास तरी घेऊ दे. रवी लगेच म्हणाला, मग वेळ वाया घालवू नकोस, जितक्या लवकर सेटल होशील तितकं बरं. नुसतं घरात बसून राहिल्याने काही होणार नाही. नेहाने त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाली, मी घरात नुसती बसून नसते. रवीने फोन टेबलवर ठेवला आणि म्हणाला, काल घरी येत असताना वाटेत देसाई काका भेटले होते, विचारत होते, नेहा आली आहे का? नेहा शांतपणे म्हणाली, मग काकांना सांगायचे ना, हो आली आहे म्हणून. रवी चिडून म्हणाला, इतकं सोपं नसतं ते, आमची ही समाजात इज्जत आहे. नेहा लगेच म्हणाली, मग माझी नव्हती का? क्षणभर शांतता पसरली. मग पूजा हळू आवाजात म्हणाली, ताई, गोष्ट इज्जतीची नाहीये, पण समाजात 4 माणसात उठबस करावी लागते ना. आता लग्न झालेली मुलगी माहेरी कायमची येऊन राहिली तर लोकांना काहीतरी वाटणारच ना, की तुम्ही आता इथेच कायमच्या राहणार आहात की काय? नेहा उपरोधाने म्हणाली, मग काय करू? आता घराबाहेर बोर्ड लावू का? मी नेहा, इथे तात्पुरती राहायला आली आहे. आणि दादा, मी इथे राहते त्याबद्दल लोक तुला जसे विचारतात तसंच तू हिला घेऊन पळून गेला होतास तेव्हाही बरेच लोक मला हसून विचारत होते, तुझा भाऊ बाजूच्या गल्लीतल्या पोरीला घेऊन पळून गेला की. तुम्हाला तरी ठाऊक आहे का? अरे मी तुझ्यासारखी तरी वागले नाही ना, तरी मला अशी वागणूक देतोस तू? ज्याला स्वतः कसा वागला हे कळत नाही, किती बालिश बुद्धीचा आहेस रे तू. नाहीत होत काही लग्न यशस्वी, मग त्या मुलीने जगायचं नाही का? बाहेरच्यांचे सोड, पण अशा वेळी रक्ताची नाती सुद्धा सक्की होत नाहीत. रवीने उसासा सोडला आणि म्हणाला, मी तुझे लेक्चर ऐकून घेण्यात इंटरेस्टेड नाही, ते सगळं जाऊ देत. हे बघ नेहा, मी स्पष्टच बोलतो, तू जास्तीत जास्त 1-2 महिने राहणार असशील तर ठीक आहे, पण वर्षभर राहणार असशील तर ते अजिबात चालणार नाही. नेहा शांतपणे म्हणाली, मी वर्षभर राहणार आहे असे कधी बोलले? रवी म्हणाला, तू बोलली नाहीस, पण पुढे परिस्थिती कशी बनेल ते माहिती नाही. घटस्फोटानंतर मुलीला स्वतःच्या पायावर उभं राहायला वेळ लागतो, म्हणून आधीच सांगतोय. नेहाने ताट बाजूला सारले आणि म्हणाली, म्हणजे राहण्यासाठी टाइम लिमिट आहे तर? रवीने सरळ उत्तर दिलं, 2 महिने, त्यानंतर तुला काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागेल. आई लगेच म्हणाली, रवी, असं बोलू नकोस रे बाळा. रवी चिडून म्हणाला, आई, मग कसं बोलू? नेहाने मनात विचार केला, बस हेच तर त्याला हवं होतं. घटस्फोटाचे दुःख एका बाजूला होतं, पण त्याहून जास्त टोचत होती ही वेळेची मोजणी. आता तिच्याकडे रडायला वेळ नव्हता, फक्त 2 महिने होते आणि त्या 2 महिन्यात तिला स्वतःला सिद्ध करायचं होतं. आता 10 दिवस झाले होते. नेहा रोज सकाळी फाईल हातात घेऊन इंटरव्ह्यूसाठी बाहेर पडायची. काही ठिकाणी रिझ्युमे पाठवायची आणि तासनतास वाट पाहायची, पण उत्तर जवळजवळ सगळीकडे एकच मिळायचं, बघू, नंतर कळवतो. ती संध्याकाळी घरी परतली की घरात तीच नजर तिची वाट पाहत असायची, जणू कोणीतरी घड्याळाकडे पाहत आहे, किती दिवस अजून राहणार. त्या दिवशी संध्याकाळी ती घरी आली. दाराबाहेर तिला जास्त चपला दिसल्या. नेहा आत गेली तर बैठकीच्या खोलीत पाहुणे मंडळी बसली होती. त्यांच्यासमोर टेबलवर मिठाईची प्लेट्स, पाण्याचे ग्लास ठेवले होते. प्रिया नवी साडी नेसून पाहुण्यांसमोर बसली होती. नेहाला लगेच समजलं, बहिणीसाठी स्थळ आलं आहे. आईने तिला पाहताच आई घाबरून म्हणाली, तू आत जा. रवी तिच्याजवळ आला आणि हळू पण कडक शब्दात म्हणाला, प्रियासाठी स्थळ आलं आहे, पाहुणे मंडळी आली आहेत, तू आत्ता तुझ्या खोलीत जा आणि पाहुणे गेल्यावरच बाहेर ये. नेहा म्हणाली, पण मी बाहेर आले तर असे काय होणार आहे? रवीने चिडून उत्तर दिले, उगाच गोष्टी वाढवू नकोस, मुलाकडचे लोक तुला प्रश्न विचारतील. नेहाच्या कपाळावर आठ्या पडल्या.
ती शांतपणे म्हणाली, मग उत्तर देऊन टाक ना. मी मोठी बहीण आहे तिची. तिचा घटस्फोट झाला आहे आणि काही दिवसांपासून ती इथेच राहते. रवीचा चेहरा रागाने लाल झाला. तो म्हणाला, पाहुण्यांना सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात आणि सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचंही नसतं. नेहाने आवाज न वाढवता विचारलं, दादा, मग माझे सत्य लपवणं खरंच गरजेचं आहे का? तेवढ्यात पूजा मध्ये आली. ताई, प्लीज वातावरण खराब करू नका. एकदा हे लग्न पक्क होऊ देत, मग आरामात बोलू. नेहा म्हणाली, म्हणजे आता मी तुमच्यासाठी फक्त एक ओझा आहे आणि पाहुणे गेल्यावर पुन्हा बहीण होणार तर? रवी दात ओठ खात म्हणाला, नेहा आज जा. पहिल्यांदाच तिने त्याचा असा मोठा आवाज ऐकला, ज्यात तो भाऊ कमी आणि घराचा मालक जास्त वाटत होता. नेहा लगेचच तिच्या खोलीत गेली, पण तिने दरवाजा बंद केला नाही तर अर्धवट उघडा ठेवला. बाहेरून हसण्याचे बोलण्याचे आवाज येत होते. नेहाने स्पष्ट ऐकलं. मुलाची आई विचारत होती, मुलीला आणखी एखादा भाऊ बहीण आहे का? रवी म्हणाला, नाही, आम्ही दोघेच आहोत. भावाचे असे बोलणे ऐकून नेहाला खूपच वाईट वाटले. तिने दरवाजा थोडा अजून उघडला. मुलाची आई पुढे म्हणाली, बरं आहे, एक भाऊ आणि एक बहीण, छोटंसं कुटुंब. त्यांचे बोलणे ऐकून नेहा खोली बाहेर आली. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खेळल्या. काही क्षणांसाठी संपूर्ण खोली शांत झाली. रवी पटकन उभा राहिला आणि म्हणाला, तू बाहेर का आलीस? नेहाने पाहुणे मंडळींकडे पाहिलं आणि म्हणाली, नमस्कार, मी नेहा, प्रियाची मोठी बहीण. माझा घटस्फोट झाला आहे आणि सध्या मी इथेच राहते. नेहाचे बोलणे ऐकून आईचा चेहरा उतरला. पूजाने तिला गप्प राहण्याचा इशारा केला. मुलाची आई रवीकडे पाहत हसली आणि म्हणाली, अच्छा अच्छा, तू ह्या दोघांची मोठी बहीण आहेस होय? रवीने खाली मान घातली, पण नेहाने मात्र शांतपणे उत्तर दिलं, मला फक्त एवढं वाटतं की हे नातं एका गोष्टीसाठी तुटू नये आणि पुढे जाऊन माझ्यामुळे माझ्या बहिणीला काही त्रास होऊ नये. रवीने तिचा हात धरून तिला बाजूला केलं आणि चिडून म्हणाला, खूप झालं नेहा, बंद कर तुझी फालतू बडबड. काही मिनिटातच पाहुणे उठून गेले. जाताना त्यांच्या चेहऱ्यावर औपचारिक हास्य होतं, पण डोळ्यात स्पष्ट संकोच दिसत होता. पाहुणे जाताच रवी संतापला. तो म्हणाला, तुला समजत नाही का? एकतर स्थळ येत नाहीत आणि बऱ्याच दिवसांनी आलेले स्थळ तू हातचे घालवले. सगळं खरं सांगण्याची गरज होती का? नेहा हळू आवाजात म्हणाली, मग खोटं बोलणं गरजेचं होतं का? पूजा म्हणाली, खरंच ह्यांनी हातचं स्थळ घालवलं. मुलाला आपल्या प्रियाताई आवडल्या होत्या. नेहा म्हणाली, जर माझ्या उपस्थितीमुळे नातं तुटत असेल तर असं नातं सत्य लपवून टिकणारही नव्हतं. रवी मोठ्या आवाजात म्हणाला, तुला तुझी लढाई लढायची असेल तर वेगळं राहा. माझ्या घरात येऊन माझं आयुष्य बिघडवू नकोस. नेहा शांतपणे म्हणाली, ठीक आहे, 2 महिने लागणार नाहीत. जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर मी इथून निघून जाईन. आईच्या डोळ्यात पाणी आलं. ती रडत म्हणाली, विषय इतका वाढवू नका. नेहाने आईकडे पाहिलं आणि म्हणाली, आई, मी काही विषय वगैरे वाढवत नाही. मला फक्त सत्य लपवायचे नव्हते. त्या रात्री ती आपल्या खोलीत गेली. तिने बॅग काढली. आज मात्र तिने ठरवलं की आता खरंच पीजी शोधावा लागेल. तेवढ्यात तिचा फोन वाजला. इंटरव्ह्यूसाठी तिला बोलावलं होतं. तिला आता स्पष्ट समजलं होतं, ह्या घरात तिच्यासाठी जागा नाही. इंटरव्ह्यूच्या दिवशी नेहा सकाळी कोणालाही काही न सांगता घराबाहेर पडली. दुपारी तिला फोन आला. तिला नोकरी मिळाली होती. पगार फार मोठा नव्हता, पण स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी पुरेसा होता. तिने तिथेच जवळच्या एका छोट्याशा पीजीचा पत्ता देखील लिहून घेतला. संध्याकाळी ती घरी परतली. रवी सोफ्यावर बसला होता. पूजा स्वयंपाकघरात काम करत होती. आई भाजी चिरत बसली होती. नेहाने शांतपणे सांगितलं, मला नोकरी मिळाली. रवीने फक्त एकच प्रश्न विचारला, किती पगार आहे? तिने रक्कम सांगितली. रवी म्हणाला, ठीक आहे, सुरुवातीसाठी ठीक आहे. नेहा पुढे म्हणाली, मी एक पीजीही पाहिलं आहे. पुढच्या आठवड्यात तिथे शिफ्ट होईन. आईचा हात थांबला. ती हळूच म्हणाली, इतक्या लवकर? नेहा शांतपणे म्हणाली, लवकर नाही आई, टाईम लिमिट होती ना. रवी थोडा अस्वस्थ झाला. मी त्या अर्थाने बोललो नव्हतो. नेहा म्हणाली, पण अर्थ स्पष्टच होता. असो, महिन्याभरात निघतीये. मग कोणालाही माझा त्रास होणार नाही. तेवढ्यात पूजा बाहेर आली. ताई, टोमणे मारू नका, आम्ही तुमचे शत्रू नाही. पहिल्यांदाच नेहा म्हणाली, शत्रूला पण कोणी एवढा त्रास देत नाही जेवढा मी सहन केला. तुमच्या घरात माझ्यासाठी जागा नव्हती, इतकंच. रवी उठून उभा राहिला. तुला हवं असेल तर तू इथे राहू शकतेस. आता तर तुला नोकरीही आहे. नेहा हलकीशी हसली आणि म्हणाली, राहू शकते, पण आपलेपणा भाड्याने मिळत नाही दादा. क्षणभर सगळे शांत राहिले. नेहा आपल्या खोलीत गेली. तिने बॅग काढली. यावेळी सामान आवरताना तिचे हात थरथरत नव्हते.
शिफ्ट होण्याच्या दिवशी सकाळी तिने स्वतः रिक्षा बोलावली. आई दारात उभी होती. तिचे डोळे रडून सुजले होते. शेवटी ती आई होती ना. आईने हळूच विचारलं, बाळा रागावलीस का? नेहाने नकारार्थी मान हलवली. नाही आई, रागावले असते तर अपेक्षा ठेवल्या असत्या. रवी बाहेर आला आणि म्हणाला, हे बघ नेहा, कधी गरज पडली तर. नेहाने त्याचे वाक्य मध्येच थांबवलं. ती म्हणाली, गरज पडली तर मी स्वतः सांभाळेन. आता प्रयत्न करेन की यापुढे कोणाच्याही मदतीची गरज भासणार नाही. किती दिवस मदतीच्या ओझ्याखाली राहणार? आणि मदत आपल्या माणसांची घेतली जाते, परकेपणाची जाणीव करून देणाऱ्यांची नाही. रवी गप्प झाला. पूजा तिच्याकडे फक्त पाहत राहिली. घर सोडताना नेहाने शेवटचे एकदा मागे वळून पाहिले. हे तेच घर होते जिथे ती लहानाची मोठी झाली होती, पण तरीही तिथे तिच्या राहण्याची मुदत ठरवली गेली होती. रिक्षामध्ये बसताना ती आईकडे पाहून म्हणाली, आई मी जात आहे. स्वतःची काळजी घे, औषधं गोळ्या वेळेवर घेत जा आणि हो, जमल्यास फोन करत जा. रिक्षा जशी पुढे जाऊ लागली, मागे घर लहान होत गेलं. तिने फोन काढला. ऑफिसचा मेसेज पुन्हा एकदा वाचला. यावेळी तिच्या डोळ्यात पाणी नव्हते, कारण तिला समजले होते, जागा मागून मिळत नाही, ती स्वतः तयार करावी लागते. काही वेळाने रिक्षा त्या छोट्याशा पीजी समोर थांबली. ती इमारत फार मोठी नव्हती. 2 मजली साधं घर होतं. खाली छोटं ऑफिस आणि वर राहण्यासाठी खोल्या. नेहाने बॅग उचलली आणि आत गेली. मालकीणबाई म्हणाल्या, तुम्हीच नेहा ना? काल फोन केला होता. नेहा हलकं हसली. हो, मीच. त्याने तिला एक छोटी खोली दाखवली. खोलीत एक पलंग, एक टेबल, खुर्ची आणि बाजूला छोटी खिडकी होती. मालकीणबाई म्हणाल्या, खोली छोटी आहे पण सुरक्षित आहे. इथे बहुतेक सगळ्या मुली नोकरी करणाऱ्या आहेत. नेहाने खोलीकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाली, माझ्यासाठी पुरेशी आहे. दुसऱ्या दिवशी नेहाचा ऑफिसचा पहिला दिवस होता. सकाळी ती वेळेआधीच तयार झाली. साधी साडी, केस बांधलेले, चेहऱ्यावरून थोडीशी घाबरलेली पण ठाम भावना. ऑफिसमध्ये ती एका छोट्या अकाउंट फर्ममध्ये काम करायला लागली होती. पहिल्या दिवशी मॅनेजरने सांगितलं, काम खूप मोठं नाही पण जबाबदारीचं आहे. शिकायला वेळ लागेल, पण मेहनत केली तर पुढे संधी आहे. नेहाने ठाम आवाजात उत्तर दिलं, मी शिकेन सर. दिवस हळूहळू पुढे सरकत गेले. सकाळी ऑफिस, संध्याकाळी पीजी. कधी कधी एकटेपणा खूप जाणवायचा. रात्री कधी ती छताकडे पाहत पडून राहायची. माहेर सासर दोन्हीकडे ती परकीच ठरली होती. पण एक फरक होता, आता तिच्या आयुष्याचा निर्णय ती स्वतः घेत होती. असे 6 महिने गेले. नेहा आता ऑफिसमध्ये सगळ्यांची विश्वासू कर्मचारी झाली होती. एके दिवशी मॅनेजरने तिला बोलावलं. ते म्हणाले, नेहा तू खूप चांगलं काम करतेस. आम्ही तुला सिनियर अकाउंट असिस्टंट बनवत आहोत आणि पगारही वाढवत आहोत. नेहाला काही क्षण शब्दच सापडले नाही. तिने हळू आवाजात विचारलं, खरंच सर? मॅनेजर हसले. हो, कारण तू हे कमावलं आहेस. त्या दिवशी ती खूप खुश होती. ती रूमवर गेली तेव्हा तिला रात्री आईचा फोन आला. नेहाने फोन उचलला. हॅलो आई. आईचा आवाज थरथरत होता. बाळा, प्रियाचे लग्न ठरलं आहे. नेहा काही क्षण शांत राहिली. खरंच? खूप आनंदाची बातमी दिलीस आई. आई पुढे म्हणाली, आणि तुझ्याबद्दल सगळं सांगितलं तरी त्यांना काही हरकत नाही. उलट ते म्हणाले, मोठी बहीण आहे तर तिलाही लग्नाला बोलवा. नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. आई हळूच म्हणाली, बाळा तू लग्नाला येशील ना? नेहा काही क्षण काही बोलली नाही. नंतर रडवेल्या आवाजात म्हणाली, आई मी नक्की येईन, कारण प्रिया माझी बहीण आहे. काही दिवसांनी नेहा माहेरी गेली. यावेळी ती पाहुणी म्हणून आली होती. रवी दारात उभा होता. दोघांचे काही क्षण नजरानजर झाली. रवी हळू आवाजात म्हणाला, नेहा कशी आहेस? नेहा शांतपणे म्हणाली, छान आहे. रवी काही क्षण गप्प राहिला. नंतर म्हणाला, मी तुझ्याशी खूप चुकीचं वागलो, मला माफ कर प्लीज. नेहाने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, दादा काही गोष्टी माफ करता येतात पण विसरता येत नाहीत. रवीने मान खाली घातली. प्रियाचं लग्न आनंदात पार पडलं. लग्नानंतर नेहा परत तिच्या आयुष्यात व्यस्त झाली. काही वर्षांनी ती त्याच कंपनीत सिनियर मॅनेजर झाली. तिने स्वतःचा छोटासा फ्लॅट घेतला. एका संध्याकाळी ती खिडकीत उभी राहून बाहेर पाहत होती. तिला अचानक त्या रात्रीची आठवण झाली जेव्हा ती स्टोअररूममध्ये चटईवर झोपली होती. आज तिच्याकडे स्वतःचं घर होतं. तिला तेव्हा एक गोष्ट पूर्णपणे समजली होती. स्त्रीला आयुष्यात कधी कधी 2 घरं मिळतात, पण तिचं खरं घर तेच असतं जे ती स्वतःच्या कष्टाने उभी करते. मित्रांनो, कधी कधी आयुष्य आपल्याला तुटलेल्या नात्यांची वेदना देतं, पण त्याच वेदनेतून आपल्याला स्वतःची ताकदही सापडते. सहानुभूतीपेक्षा स्वाभिमान मोठा असतो आणि दुसऱ्यांच्या दारात जागा मागण्यापेक्षा
स्वतःचं दार उघडणं जास्त महत्त्वाचं असतं. बरोबर ना? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.